रेशीमची एक बॅच निघतीये. आपल्याकडं नांदेड जिल्ह्यामध्ये 500-550 एकरवर रेशीम आहे, परंतु या वर्षी येणाऱ्या खरीपमध्ये 1000 एकर आपल्याला करायचं आहे आणि त्या दृष्टीने आपली सगळ्यांची तयारी आहे. तर रेशीमचं महत्व खूप याच्यासाठी आहे कारण कोविड नंतर जागतिक मार्केटमध्ये जे चीनचं 52% जो शेअर होता तो 30% पर्यंत खाली आलाय आणि रेशीमचा जो कोशाचा भाव आहे आपल्याला माहिती आहे की तो 750 किलोपर्यंत गेलेला आहे. आपल्या जवळच बीडला मार्केट आहे, जालन्याला मार्केट आहे, नवीन अमरावतीला बडनेराला मार्केट झालंय. तर मी आपल्याकडे धनगरवाडी नावाचं गाव आहे, नांदेडच्या जवळ आहे. त्या गावामध्ये 100पेक्षा जास्त लोक रेशीम शेती करतात. आपण जमलं तर बघून या. त्यामध्ये मी एका शेतकऱ्याची एका महिन्याची पावती बघितली, त्याला 1,76,000 त्याला इन्कम मिळालं होतं. आपल्या बीडलाच त्यांनी ते विकलं. तर रेशीम शेती यासाठी महत्वाची आहे आणि त्याला फक्त टेक्निकल थोडंसं नॉलेज आवश्यक आहे, परंतु घरी एक नवरा बायको जरी असतील तरी ते फार सहजपणे ती शेती करू शकतात आणि त्याला नरेगामध्ये 3 लाखाचं अनुदान आहे. व्यवहारे बोरी तालुका कंधार, कृपया पारुबाई खंडू व्यवहारे आहेत का? यानंतर हनुमान आनंदराव काटेकर, मुक्कामपट लोणी तालुका अर्धापूर. हनुमान आनंदराव काटेकर, मुदखेड. अंजली तुकाराम आवातीर, इकडे समोर बघा, समोर. मंगळ. किशन उद्धवराव मंगाळे, मुक्काम पानसवडी तालुका कंधार, पंचसूत्री मॉडेल. त्यानंतर मुदखेड मधील जायचं आहे. यानंतर मुदखेड तालुक्यातील राम शिंदे, रोही पिंपळगावचे शेतकरी टोमॅटोच्या विविध जातीचे ते उत्पादन घेतात, वेगवेगळ्या कलरचे टोमॅटो उत्पादित करतात. करडईमध्ये उल्लेखनीय कार्य आहे. राज्य पातळीवर त्यांना पारितोषिक प्राप्त झालेले आहे. कावेरी सुमित चिमनपाडे. महाराष्ट्र राज्यामध्ये करडई उत्पादनामध्ये द्वितीय क्रमांक यांनी पटकवलेला आहे, कावेरी सुमित चिमनपाडे. यानंतर देगलूर मधील सांगवे करडखेडचे अच्युत गोविंदराव पाटील. या मॅडमनी करडई उत्पादनामध्ये राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि अभिमानानं सर सांगावं वाटतं की करडई उत्पादनामध्ये देगलूर तालुका राज्यामध्ये सलग 3 वर्ष झालं प्रथम, द्वितीय, तृतीय देगलूर तालुक्यातून उत्पादन येत आहे. यानंतर अच्युत गोविंदराव पाटील.